तर बेस्ट गोलंदाज नक्कीच या ठिकाणी तू ठरलेला आहेस. आलेवाडी संघाने प्रॅक्टिस ह्या वर्षी चांगली केलेली आहे. तर बेस्ट गोलंदाजासाठी हे जे सन्मान तुला मिळतोय त्यासाठी काय भावना आहेत? खरं तर टीमसाठी खेळत होतो आणि नक्कीच परफॉर्म खरं पहिले तर सायगर टीमचं मनापासून शुभेच्छा किंवा आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. मी फक्त खेळानेच बोलतो, मला फक्त बोलता येत नाही, पण मी खेळामध्ये सर्वांची तोंड बंद करतो असा नक्कीच या ठिकाणी आमचा दत्ता बांधल आहे. परंतु नक्कीच आता बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. जर असा खेळ राहिला तर इथून पुढे बोलण्याची संधी तुम्हाला गमवायची नाहीये. इथून पुढे तू माझ्याशी बोलशील अशी नक्कीच इच्छा व्यक्त करतो. आज थोडासा लाजतोय, परंतु नक्कीच पुढच्या वेळी हा बोलेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. जरूर जर आपण पाहिलं तर दत्ताचा खेळ उत्तम राहिला आणि आपल्या टीमला हे दुसऱ्या क्रमांकावरती नेण्यास त्याचं सहकार्य राहिलं. ज्यावेळी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक झाले त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज झाले. आता जबाबदारी आली ती फलंदाजाची, कारण फलंदाज म्हटलं की गोलंदाजाची धुलाई करणार आणि या मैदानावरती षटकार आणि चौकाराचा बादशाह ठरणार जाणार. तर आज जर पाहिलं तर त्यानं या मैदानावरती आल्यापासून पहिल्या मॅचमध्ये कालच्या सत्रामध्ये उत्तम फलंदाजी केली, दुसऱ्या मॅचमध्ये उत्तम फलंदाजी केली, नॉट आउट राहिला 2 मॅच, तिसऱ्या मॅचमध्ये गोलंदाजाची पिसं काढून घेतली आणि आता आपल्या या तिसऱ्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा कुठंतरी बाद होऊन परतला जरूर, पण आज कुठं कमी पडला नाही. तो ठरतोय डांगरेकर गावचा सुपुत्र, उत्कृष्ट फलंदाज ठरला जाईल करण सुर्वे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर हनुमंत रांजणे साहेब उन्नती फायनान्सचे मालक आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजाचा किताब दिलाय आणि आपण आमंत्रित करूया ज्ञानदेव धनावडे साहेब. आपण या, त्याचप्रमाणे ज्ञानदेव धनावडे साहेब आणि वसंत धनावडे साहेब दोघांनी या आणि या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील ठरला जातोय. चला करण सुर्वे, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आपली वेळोवेळी भेट होत राहते. प्रत्येक वेळी समालोचन करत असताना मी तोच प्रश्न तुला विचारतो की सकाळी नाश्ता मजबूत असेल, जेवणही मजबूत असेल, परंतु जी फलंदाजी आपण करता, ज्या फलंदाजीसाठी आपण प्रसिद्ध आहात, नक्कीच मी जो विचार केला होता त्यावर खरं उतरलेला आहे का? माझा छोटा भाऊ जर एवढे मोठे फटके मारतोय तर मी का मागे राहू, हा मनात विचार आला होता का? हो, म्हणजे आला होता. आणि ती मॅच अशी होती की आम्हाला मारणंच भाग होतं, म्हणजे थांबून खेळणं काय म्हणजे लॉजिकच नव्हतं त्या मॅचमध्ये. त्यामुळे तो आला आणि त्याला पण बोललो की आल्याला सुरुवात कर. एवढी मोठी टीम होती आणि त्यांच्यासमोर आम्हाला मोठा स्कोअर मारणं भागच होता. परंतु BCC करंजे ज्यांच्या समोर जी फलंदाजी केलेली आहे, BCC करंजे आत्ताच्या घडीला टॉप रँकिंगचा संघ आहे आणि त्या संघासमोर अशी लाजवाब फलंदाजी तू केलेली आहेस, तर BCC करंजे संघ हे हमेशा आठवणी ठेवेल. परंतु आज बेस्ट बॅट्समनचा हा किताब घेऊन जातोय, काय भावना आहेत आज? काय घरी माहोल असेल? भावना तर भारी आहेत, भारी वाटतंय. भरपूर दिवस आम्ही मेहनत करत होतो पण नंबर लागत नव्हता, यावेळी नंबर लागला तर भारी वाटतंय. तर धन्यवाद. हे होते करण सुर्वे, डांगरेकर संघाचे बेस्ट फलंदाज म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला, उत्कृष्ट गोलंदाज ठरला, उत्कृष्ट फलंदाज ठरला. पण या स्पर्धेमध्ये संपूर्ण क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, आज या मॅच मध्ये जशी सुरुवात झाली सकाळपासून ते दुपारपर्यंत आपण बक्षीस पात्र ठरस्तोपर्यंत आपल्या मॅचला बक्षीस पात्र ठरण्यासाठी खूप अशी मेहनत घेतली आणि त्यासाठी आता मालिकावीरच्या किताबाकडे आपण वळणार आहोत. आज या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर रामदास श्रीरंग धनावडे साहेब यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीरचा किताब दिलाय. ज्या खेळाडूंना उत्कृष्ट पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं, ओपनिंग साठी उतरला गेला, आज आंबेगार गावचा हा सुपुत्र
जर आपण पाहिलं तर एका साईडनं उगवणारा हा सूर्य असतो, पण आज आंबेघर टीमसाठी उगवणारा हा सूरज स्टेलर ठरलाय. मालिकावीरचा किताब या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी खेळी राहिली या खेळाडूची आणि प्रत्येकाला मंत्रमुग्ध करून टाकणारा खेळ या खेळाडूने केलाय. नवोदित खेळाडू आहे, आज आपल्या टीमसाठी खूप अशी मेहनत करतो, स्वतः कर्णधार आहे आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब असणार आहे. ते विनंती केली जाईल रामदास श्रीरंग धनावडे साहेब, आपण या आणि या खेळाडूचा गुणगौरव करायचा आहे. सूरज शेलार आज मी सोडणार नाहीये. आज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ऑलराऊंड परफॉर्मन्स तुझा राहिलेला आहे आणि उभरता सूर्य जरी म्हटलं आंबेघर संघासाठी तर तूच आहेस. उगवता सूर्य नक्कीच या ठिकाणी पाहतोय तुझा जर्सी क्रमांक 71 आहे 71, परंतु तो जो उलटा केला तर 17चा खतरा प्रत्येक टीम साठी तू ठरलेला आहेस. काय भावना आहेत आज या ठिकाणी या मालिकावीर घेऊन जातोयस तर काय भावना आहेत? पहिल्यांदा मला वाटतं मालिकावीर असेल, पहिल्यांदा मालिकावीर घेताना काय भावना तुझ्या मनात आता आहेत? खूप मस्त वाटते. प्रथमतः सायगर संघानं आमच्या संघाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आमच्या आता मला सिरीज भेटले, पण सिरीज ही फक्त माझी एकट्याची नसून आमच्या अख्ख्या SSC आंबेघर बची आहे. कारण ती जर खेळली नाही तर मला सिरीज काय इथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही. तर सगळं श्रेय आमच्या टीमला जातं, तसंच माझ्या फॅमिलीला की त्यांनी मला सपोर्ट केला. आज एक म्हणजे दुःखाची गोष्ट की मागच्या वर्षी माझा भाव इथं होता, तो यंदा नाही. तो जर असतं तर अजून खुशी झाली असती. थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी थोडेसे भावुक झालेले आहेत, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सूरज शेलार ज्याने भावाची जी खंत व्यक्त केलेली आहे त्याच नक्कीच या ठिकाणी त्याच धर्तीवर चाललेला हा संघ रायझिंग स्टार सायगर, त्याच्या देखील भाव नक्कीच त्यांनी गेल्या वर्षी गमावलेला आहे आणि तीच एक शासंकता नक्कीच या ठिकाणी व्यक्त केली होती. आता आपण जाणार आहोत पुढील पारितोषिकाकडे. धन्यवाद. तर आता आपण जाणार आहोत सामुदायिक पारितोषिकांकडे. सामुदायिक पारितोषिकामध्ये प्रथमतः आपण आमंत्रित करणार आहोत चतुर्थ पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने आम्हाला प्राप्त झालेलं माननीय श्री शंकर आनंदा धनावडे आणि चंद्रकांत शिवराम धनावडे यांना विनंती आहे की चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 10,000 आणि एक आकर्षक अशी चमचमती ट्रॉफी ज्या संघाकडे जाणार आहे त्या संघाचं नाव आहे डांगरे घर संघ. डांगरे घर संघाला विनंती आहे आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ ठरतोय डांगरे घर संघ माननीय श्री शंकर आनंदा धनावडे यांच्या सौजन्याने आम्हाला या ठिकाणी लाभलेलं हे प्राइज आहे आणि त्या समवेत चंद्रकांत शिवराम धनावडे हे देखील देईल आणि त्याचबरोबर या खेळाची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. सन्मान चिन्ह आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहेत माननीय श्री संदीप दादा शेलार, त्याचप्रमाणे चंद्रकांत अर्जुन धनावडे. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ डांगरेघर संघ नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. रोख रक्कम 10,000 पारितोषिकाचं स्वरूप आहे. रोख रक्कम 10,000 आणि एक आकर्षक चमचमती अशी ट्रॉफी सौजन्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं होतं माननीय श्री शंकरानंदा धनावडे यांच्या माध्यमातून. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ ठरतोय डांगरे घर संघ.
याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्ही तर डांगरेगड संघाचा जो 12वा खेळाडू होता त्याला आम्ही सन्मान चिन्ह देणार आहोत. 12वा खेळाडू जो नितीन सुर्वे यांचा मुलगा आहे, त्याच्याकडे नक्कीच या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि ते देण्यासाठी आमंत्रित केलं जाईल. अजितदादा धनावडे यांना विनंती आहे की या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह या खेळाची आठवण भेट या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलात त्यासाठी सन्मानित केलं जात आहे डांगरेघर या संघाला. आता आपण वळणार आहोत तृतीय पारितोषिक, ज्याच्यासाठी सौजन्य आम्हाला लाभलेलं होतं माननीय श्री संदीपदादा म्हात्रे समाजसेवक कोपर केराणे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 आणि एक आकर्षक अशी चमचमती ट्रॉफी. तिसरा क्रमांक विजेता संघ, तृतीय पारितोषिक विजेता संघ या ठिकाणी ठरतोय मसवे हा संघ. नक्कीच त्यांची पारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. माननीय श्री धर्मराजजी धनावडे यांना विनंती आहे आपण या सर्व संघाचा हे पारितोषिक देऊन सन्मान करायचा आहे. धर्मराज धनावडे त्याचप्रमाणे शंकर दादा धनावडे यांना देखील विनंती आहे आपण ही ट्रॉफी तृतीय पारितोषिक विजेता संघ यांना या ठिकाणी बहाल करायचे. रोख रक्कम 15,000 सौजन्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं माननीय श्री संदीपदादा म्हात्रे समाजसेवक कोपर खेराणे यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं. तृतीय पारितोषिक विजेता संघ रोख रक्कम 15,000. हॅलो मध्ये साईडला सगळे चला पुढचं कोण घ्यायचंय? 2 लास्टचा 12वा खेळाडू. चला विनंती नक्कीच या ठिकाणी राहील. योगेश आपणास विनंती आहे. योगेश आपणास विनंती आहे 12वा खेळाडू म्हणून आपण या ठिकाणी भूमिका पार पाडलीत. त्यासाठी अक्षय धनावडे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या टीमला दिलं जात आहे. आपण या स्पर्धेचा भाग राहिलात, आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतला, त्यासाठी सन्मान चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी बहाल केलं जात आहे. आता आपण वळणार आहोत द्वितीय पारितोषिक. द्वितीय पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने आम्हाला लाभलेलं माननीय श्री वसंतदादा मानकुंबरे भाऊ यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी. आणि द्वितीय पारितोषिक विजेता संघ या ठिकाणी ठरतोय आलेवाडी हा संघ. आलेवाडी संघाला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. युवराज जी पार्टे यांना विनंती आहे आपण या सर्व संघाला त्यांची ट्रॉफी बहाल करायची आहे. आणि वसंत दादा धनावडे यांना देखील विनंती आहे आपण या सर्व खेळाडूंचा सन्मान करायचा, या सर्व टीमचा आपण सन्मान करायचा आहे.
रनरअप राहिलेला हा संघ नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय बक्षिसाचं स्वरूप आहे रोख रक्कम 25,000. आकर्षक अशी ही ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे माननीय श्री वसंतदादा मानकुमरे. रोख रक्कम 25,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी. विजेता संघ रनरअप म्हणून राहिलेला हा आलेवाडी संघ. सन्मान चिन्ह सूरज धनावडे. ऋषी धनावडे. ऋषी धनावडे सन्मान चिन्ह आलाय इकडे. ऋषी आणि महेश धनावडे. फायनलच्या मॅच साठी जो 12वा खेळाडू आम्हाला लाभलेला होता आलेवाडी संघाकडून फायनल मॅच साठी त्याचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सचिन पवार, संचित पवार, ठीक आहे संचित पवार, संचित पवार याला नक्कीच या ठिकाणी सन्मान चिन्ह दिले जाईल. ऋषी धनावडे आणि महेश धनावडे यांना विनंती आहे आपण या खेळाची आठवण भेट या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला त्याच्यासाठी हे सन्मान चिन्ह नक्कीच या ठिकाणी दिलं जातं आलेवाडी या संघाला. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जे घर बसल्या बसल्या आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलेला आहे त्यांचा सन्मान होणं अत्यंत गरजेचं आहे. तर यूट्यूब वाहिनी चे मेन सपोर्टिंग पार्ट आहे त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. सूरज धनावडे आपणास विनंती आहे आपण यांचा सन्मान करायचा आहे. यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं जे कॅमेरामॅन झाले ऑपरेटर झाले अतिशय मोलाचं सहकार्य यांचं देखील या स्पर्धेसाठी राहिलेला त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. आणि नक्कीच या ठिकाणी पंचांची भूमिका आम्हाला ज्यांची महत्वपूर्ण लाभलेली आहे त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर सन्मानित केलं जाईल मराठी भाषेमध्ये ज्यांचं समालोचन आपण 3 दिवस ऐकत होता. चला विनोद धनावडे कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आपल्याला सन्मानित या ठिकाणी केलं जाईल. डांगरेघर गावचे सुपुत्र ज्यांचा आवाज मराठी भाषेच्या वाणीतून ऐकायला मिळाला होता. विनोद धनावडे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? विनोद धनावडे लगेचच आपण या ठिकाणी या मराठी भाषेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकत होतात गेले 3 दिवस एक महत्वपूर्ण भूमिका ज्यांनी बजावली त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. परंतु ते व्यस्त असल्या कारणाने आपण त्यांचा सन्मान मीच घेऊन जाईन घरी. तसेच आम्हाला समालोचकाची भूमिका किरण धनावडे यांच्याकडून सुद्धा मिळाले तर त्यांचाही सन्मान सागर धनावडे करतील. हॅलो. समालोचक म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण जे जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला बघायला भेटतं ते म्हणजे किरणदादा धनावडे यांच्या वाणीतून आपण जे काही क्रिकेटबद्दल क्रिकेटमधल्या खेळाडूंबद्दल जे काही ऐकलं ते भूतन भविष्य तर त्यांची काय खेळले कसे खेळले उत्तम उदाहरण म्हणजे किरणदादा धनावडे. त्यांचा सत्कार आपण या सागर धनावडे यांच्याकडून घेतोय त्याचा त्यांनी स्वीकार करा. तर सर्वांचे सन्मान या ठिकाणी झालेले आहेत. आता जी उत्कंठता आहे जे 3 दिवस जी मेहनत या ठिकाणी रायझिंग स्टार सायगर या संघाने जी मेहनत या ठिकाणी केली होती त्यांचं विशेषतः मी या ठिकाणी आभार मानेन. प्रत्येक घटक जो या ठिकाणी राबला प्रत्येक घटकाने जे घरी बसून देखील ज्यांचा सपोर्ट आपल्या सर्व सपोर्ट सिस्टीमला लाभला त्यांचं या ठिकाणी आभार मानेन. ज्यांचं नाव घेतलं ज्यांनी अधिकृतरित्या या ठिकाणी सन्मान केला ज्या नक्कीच या ठिकाणी पाहतो ज्यांचं
प्रत्येकाचं जे मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलं त्यांचं प्रत्येकाचा आभार या ठिकाणी मी आज मानेन. तर विनोद धनावडे यांचं सन्मान चिन्ह जप्त करण्यात आलेलं आहे, परंतु सन्मानित करणं तितकंच गरजेचं आहे. सायगर संघाने नक्कीच त्या ठिकाणी ती अबिलिटी जपलेली आहे. विनोद दादा धनावडे यांचा देखील सन्मान मराठी भाषेमध्ये एक सूत्रसंचालन त्यांचं पाहायला मिळालं होतं. आता आपण वळणार आहोत प्रथम पारितोषिक. जे अट्टाहास 3 दिवसापासून या ठिकाणी जो महामेळावा लागला होता, महामेळाव्यामध्ये आपल्या ट्रॉफीवर ज्यांनी नाव कोरलेलं आहे ते प्रथम पारितोषिक विजेता सौजन्य आम्हाला लाभलेलं होतं. माननीय श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, महाराष्ट्र राज्य बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर जिल्हा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. प्रथम पारितोषिक विजेता संघ ठरतोय आंबेघर संघ. आंबेघर संघाला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि ते देण्यासाठी संजीवन तात्या यांना, संजीवनजी धनावडे तात्या यांना विनंती आहे की आपण या सर्व टीमचा सन्मान करायचा आहे. जाऊ ना, तुम्ही आहे सगळे. हे स्कोर बुक नीट ठेवा, असोसिएशनला द्यावे लागेल. चला, आंबेघर संघाचा जो 12वा खेळाडू फायनल मॅच साठी आमच्या समेत जुळला होता, त्याने इथेच थांबायचं आहे. 12वा खेळाडू, फायनल मॅचचा 12वा खेळाडू, फायनल मॅचचा 12वा खेळाडू कृपया या ठिकाणी या आणि त्याचा सन्मान सोहम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 12वा खेळाडू म्हणून ज्यांनी भूमिका बजावली आणि ते त्याला या ठिकाणी बहाल केलं जात आहे. सोहम थांब, 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिटं टीमची मागणी आहे. टीमच्या मागणीसाठी आम्ही तुला या ठिकाणी थांबवलंय. फायनल मॅच होती. फायनल मॅच मध्ये आम्हाला माहिती आहे खेळाडू तिकडे खेळत असतात मैदानामध्ये, परंतु 12व्या खेळाडूची जी हालत असते ना, ती हालत कोणच इकडे जो बसलेला प्रत्येक प्रेक्षक आहे, आमचे आयोजक आहेत आणि आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत, यांना कोणालाच ती फिलिंग येत नाही. परंतु फायनल मॅच मध्ये खेळत असताना 12व्या खेळाडूची काय भूमिका असते आणि काय त्यावेळी मनात चालू होतं ते सांग. तर लाजाळू खेळाडू आहे प्रत्येक. आता 12वा तुम्हाला भेटेल की नाही अशी शंका आहे, असं नक्कीच या ठिकाणी भासलेलं आहे. चला, मॅचला नक्कीच या ठिकाणी आता आभार प्रदर्शनाचा या ठिकाणी कार्यक्रम असेल. आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय श्री
रामदास दादा धनावडे यांच्या हस्ते प्रत्येक घटक यासाठी जुळला होता त्यांचा आभार नक्कीच या ठिकाणी आता मानताना माननीय श्री रामदासजी धनावडे यांच्याकडे मी माईक सोपवतोय. हॅलो. एकच आहे. हॅलो. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर मुंबई आयोजित श्री जन्नी माता चषक 2025 पर्व दुसरे या पर्वाचा लगातार 3 दिवस अतोनात असा खडतर प्रवास आज या ठिकाणी आपण सांगता करत आहोत. आणि ज्या व्यक्तींनी या स्पर्धेसाठी मदत केली आहे त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. प्रथम पारितोषिक माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक वसंतभाऊ मानकुंबरे यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच संदीपदादा म्हात्रे यांनी तृतीय पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलं होतं त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच चतुर्थ पारितोषिक शंकर आनंदा धनावडे यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलं होतं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील सर्व चषक आशिषदादा शिंदे यांच्याकडून देण्यात आले होते त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अंपायर सौजन्य श्री विठ्ठल गोळे यांच्याकडून देण्यात आले होते त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच मैदान सौजन्य संजीवन तात्या धनावडे यांच्याकडून देण्यात आले होते त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच यूट्यूब सौजन्य श्री युवराज पार्टे साहेब यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. मोबाईलला बंद झाला. त्याचप्रमाणे सामनावीर टी शर्ट सामनावीर टी शर्ट नितीन पवार यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मालिकावीर सौजन्य रामदास धनावडे यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच सन्मान चिन्ह संदीप दादा शेलार यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यांचे आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाज हनुमंत रांजणे साहेब यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यांचे आभार व्यक्त करतो. शशांक पाटील